ओम श्री परमात्मने नमः। सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थसम्भूतः साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। सत्यगुरुराये कृपामज केली सत्यगुरुराये कृपामज केली परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकी तो जाना ठेविला भोजना मागती तुप पावशेर भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्नामा पडिला विसर स्वप्नामा काय कळे उपजला अंतरा काय कळे उपजला अंतरा अनुनिया काय त्वरा अनुनिया काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकी सांगितली गुण मालिकेची बाबाजी आपुली सांगितले ना बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकी तो जाना ठेविला कर। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबारायांच्या चरणस्पर्शाने, साधनेने, तपाचरणाने, भगवत भजनाने, भगवत अनुभूतीने परम पावन झालेल्या अशा या क्षेत्रावर आपला जो गेली 6 दिवस ज्ञानेश्वरी तत्वचिंतनाचा कार्यक्रम चालू आहे। तत्वचिंतन हा विषय तसा तत्ववेत्यांचा विषय आहे, किंबहुना तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या जिज्ञासू साधक मंडळींचा हा विषय। आपण पाहिलं आतापर्यंत तत्वचिंतनामध्ये ज्ञानेश्वरीची भूमिका पाहिली,
ज्ञानेश्वरीच्या श्रोत्यांची पात्रता पाहिली, वक्त्याचा अधिकार पाहिला, ग्रंथाचा मूलभूत विषय काय तो पाहिला. तत्वचिंतनाच्या अंगाने आपण तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चर्चिले जाणारे जे प्रमुख विषय आहेत, जसं की जीव, जगत, परमात्मा, याचाही आपण काहीसा विचार केलेला आहे. आजच्यासाठी आपण एका नवीन तत्वाचा विचार करणार आहे आणि ते म्हणजे श्री गुरु तत्व किंवा संत तत्व. पारमार्थिक जीवनामध्ये आपण परमार्थ करत असताना पारमार्थिक साधनेला परिपूर्णता आणून देणारं जे तत्व आहे ते श्री गुरु तत्व आहे. परमार्थ करत असताना, साधना करत असताना साधना करणं आपल्या हातामध्ये आहे, परंतु साधनाची पूर्णता प्राप्त होणं हे आपल्या हातातलं नाही. ज्ञानेश्वर महाराज एक महत्वाचा सिद्धांत सांगतात की जसा एखादा सुज्ञ शेतकरी आहे, आपल्या शेतामध्ये अनेक फळ झाडं लावतो, बागेमध्ये, शेतामध्ये. ती झाडं लावणं, त्यांना पाणी देणं, त्यांना खत घालणं, त्यांना खुरपणं, सर्व निगा करणं, या सर्व गोष्टी त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आहेत. परंतु मला असं वाटतं एक गोष्ट शेतकऱ्याच्या हातामध्ये नाहीये. कुठली गोष्ट नाहीये? त्या झाडाला फळ येणं ही गोष्ट शेतकऱ्याच्या हातामध्ये नाहीये. ज्ञानोबराय वर्णन करतात, जी बन करो झाडी शिंपे जीवेसाठी, काढून जन्मे पाडी आटी, परी फळेशी तैची भेटी, जै वसंतू पावी. फळांना तेव्हाच आपल्याला भेट होऊ शकते की ज्यावेळी वसंत ऋतूचं आगमन होईल. तसं आपण आपल्या जीवनामध्ये जेवढी काही पारमार्थिक साधना करतो, मग आपण कोणी देवपूजा करत असेल, कोणी मंदिराला परिक्रमा करत असेल, कोणी पारायण करत असेल, कोणी वारी करत असेल, नाही का, कोणी नामसाधना करत असेल, या सर्व साधनांना सफलता देणारं एकच तत्व आहे आणि ते श्री गुरु तत्व आहे. श्री गुरु तत्व संत, साधू, भक्त या भूमिका तशा काही फरकाने त्याच्यामध्ये असा अंतर आहे. आता ते काय अंतर आहे याचा खुलासा अधिक मी करणार नाहीये. भक्ताची भूमिका देवाच्या भक्तीच्या सापेक्ष आहे, साधूची भूमिका आपल्या साधनेच्या सापेक्ष आहे, संतांची भूमिका जगत उद्धाराच्या सापेक्ष आहे, गुरुची भूमिका आपल्या शिष्याच्या कल्याणाच्या सापेक्ष आहे. या भूमिका तशा त्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहे. म्हणून आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये या दृष्टीने महत्वाचा आहे की आज जगद्गुरु तुकोबरायांना गुरूंची भेट झाली, गुरूंचं दर्शन झालं. महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं, महाराजांनी स्वतः चरित्र सांगितलं नाही. जी खरी माणसं असतात ना, स्वतः चरित्राचं प्रदर्शन करत नाही. ते कोणीतरी त्यांना विचारलं असेल, महाराज थोडंसं आम्हाला तुमच्याविषयी माहिती सांगा. महाराजांनी एका अभंगामध्ये त्यांची पूर्ण माहिती सांगितली आणि तिथं खुलासाही असा केला की तुम्ही संतांनी मला याविषयी विचारलं म्हणून मी सांगितलं, नाहीतरी सांगण्याचा हा विषय नाहीये. प्रापंचिक जीवनामध्ये आलेल्या अडचणी, व्यवहारामध्ये आलेल्या अडचणी, परमार्थामध्ये झालेली गती, प्रगती, या सर्व गोष्टींचा खुलासा महाराजांनी त्या अभंगामध्ये केला. त्या प्रतिकूलतेमध्ये आम्हाला भजनामध्ये आनंद झाला. भजनामध्ये आम्ही जायला लागलो. पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद, महाराज वर्णन करतात जे पुढे गात होते तिथे मी ध्रुपद धरायचो. आमच्या पूर्वजांनी बांधलेलं जे मंदिर आहे असा विचार आला की या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि नंतर प्रकार असा झाला की महाराजांचं भजनातलं प्रेम हे अधिक अधिक वाढत गेलं. आता भजन काय करणार? ज्ञानोबरायांनी रचलेली जी अभंग रचना आहे, नामदेव महाराजांची जी अभंग रचना आहे, ती अभंग रचना, ती गाणं, भजन करणं, त्यात स्वतःचे अभंग निर्माण होणं आणि याही पेक्षा भगवंताच्या नामाचा अनुवाद नित्य करणं हा तुकोबरायांचा नित्यक्रम. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा.
सतत नामघोष करायची. त्यामुळं जीवनामध्ये प्रतिकूलता जरी जाणवली आली, नैसर्गिक आपत्ती जरी अनेक आल्या, तरी महाराज त्या डगमगले नाही. महाराज दुष्काळी आटिली द्रव्य गेला मान. महाराज वर्णन करतात, श्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळाने एवढं आटलं, द्रव्य गेला, मान गेला, एक पत्नी अन्न अन्न करून गेली, एक मुलगा गेला. मला वाटतं एवढी प्रतिकूलता जर एखाद्याच्या जीवनामध्ये आली असती तर माणसाचं जगणं असह्य झालं असतं. परंतु महाराज सांगतात की आम्ही या नाम साधनेमध्ये नित्यरत असल्यामुळे दुःख ते कैचे नये स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. महाराज वर्णन करतात दुःख काय आमच्या स्वप्नामध्ये आलं नाही. म्हणून या अभंगात सांगितलं, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदैव आमच्या चित्ताला समाधान असायचं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो. सर्व सुखामध्ये आम्ही असायचो. एक दिवस महाराज रात्री झोपले असताना स्वप्नामध्ये बाबाजी महाराज चैतन्य आले. आणि स्वप्नामध्ये प्रसंग असा होता की स्वप्नामध्ये तुकोबराय गंगेच्या स्नानासाठी निघालेले. तुकोबराय स्नानासाठी निघाले आणि बाबाजी महाराज चैतन्याने तुकोबराय हाक मारली, तुकोबराय थांबा, तुकोबराय थांबा, मला तुम्हाला उपदेश करायचा, मला तुम्हाला कृतार्थ करायचा, मी तुम्हाला दीक्षा देणार आहे. कधी? गंगा स्नानाला जात असताना. गंगा स्नानून येताना नाही बरं का, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा दीक्षा घेण्यासाठी गंगा स्नान करून या म्हणून सांगतील तुम्हाला. आंघोळ तरी करून या, गंगा स्नान नाही पण घरी तरी आंघोळ करून या. इथं गंगा या शब्दाचा अर्थ ज्ञानगंगा असा घ्यायचा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवून झाले, शांतीशी आले पल्लव नवे, जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरली, जया भक्तीची येतुरी प्राप्ती, जे कैवल्यातेही परते सर म्हणती, जयाची लिले माझी नीती जियाली दिसे. ज्ञानगंगेमध्ये स्नानाला निघालेली असताना बाबाजी महाराजांनी त्यांना बोलावून घेतलं आणि बाबाजी महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना दीक्षा दिली. मी सुरुवातीला याचा खुलासा केलेला आहे. तुकोबरायांची गुरु परंपरा जी आहे, जी ज्ञानोबरायांची गुरु परंपरा आहे, तीच तुकोबरायांची गुरु परंपरा आहे. भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेला हे तत्वज्ञान सांगत असताना मासळीच्या पोटामध्ये असणाऱ्या मत्स्येंद्रनाथांनी ती अवगत केलं. मत्स्येंद्रनाथांनी तेच तत्वज्ञान गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी तेच तत्वज्ञान गहिनीनाथांच्या स्वाधीन केलं. गहिनीनाथांनी तेच तत्वज्ञान निवृत्तीनाथ महाराजांना दिलं. निवृत्तीनाथ महाराजांनी तेच तत्वज्ञान ज्ञानोबरायांना दिलं. ज्ञानोबरायांनी ग्रंथाच्या माध्यमातून त्या तत्वज्ञानाचं सार्वत्रिकीकरण केलं. परंतु त्यांचे कृपापात्र शिष्य जे सच्चिदानंद बाबा, ज्यांना जिवंत करून ज्ञानेश्वरीचं लेखक बनवलं, त्यांनाही तो बोध ज्ञानोबरायांनी दिला. सच्चिदानंद बाबांनी ते तत्वज्ञान विश्वंभर योगी महाराजांच्या स्वाधीन केलं. विश्वंभर बाबांनी राघव चैतन्य, राघव चैतन्यांनी केशव चैतन्य, केशव चैतन्यांनी बाबाजी महाराज चैतन्य आणि बाबाजी महाराज चैतन्यांनी तेच तत्वज्ञान तुकोबरायांच्या स्वाधीन केलं. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराजांनी तुकोबरायांना मंत्र दिला, तो राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. या मंत्रामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. उपनिषदाचा जो मंत्र आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्रामध्ये राम शब्दाची बहुरुक्ती झाली, कृष्ण शब्दाची बहुरुक्ती झाली, हरी शब्दाची बहुरुक्ती झाली. तेव्हा त्या मंत्राचं संक्षिप्तीकरण या मंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राम कृष्ण हरी. दुसरी गोष्ट, आमचा परमात्मा हा सच्चिदानंद घन आहे. तेव्हा परमात्म्याच्या सद्रूपाची अभिव्यक्ती राम या शब्दातून होते. परमात्म्याच्या चिद्रूपाची अभिव्यक्ती कृष्ण या शब्दातून होते आणि परमात्म्याच्या आनंद या शब्दाची अभिव्यक्ती हरी या शब्दातून होते. म्हणून राम कृष्ण हरी हा जो शब्द आहे
हा सच्चिद आनंद वाचक आहे. म्हणून जेवढे वारकरी आहेत त्या सर्व वारकऱ्यांचा मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी. एकमेकाला वारकरी भेटल्यानंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणतात की नाही? याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का? ज्यांच्याकडे रामकृष्ण हरी हा मंत्र असेल त्यालाच वारकरी म्हणा, कोणालाही वारकरी म्हणू नका. तुकोबरायांनी सुद्धा उपदेश जो केलेला आहे तो हाच केलेला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. त्याच्या पुढचं प्रमाण अतिशय महत्वाचं आहे. व्यावी नानिक असतापै साधन वाहतसी आन विठोबाची. या मंत्राशिवाय दुसरं जर काही साधन असेल तर मी भगवान श्री विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, तुकोबरायासारख्या जगदोद्धारासाठी आलेल्या निस्पृह महात्म्याला भगवान श्री विठ्ठलाची शपथ घेण्याचं काही प्रयोजन नाहीये. लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी शपथ घेणारे तुम्हाला पावलोपावली सापडतील. लक्षात का? आपला स्वार्थ साधण्यासाठी शपथ घेणारे लोक आहेत, पावलोपावली सापडतील. बाजारामध्ये सुद्धा शपथ घेणारे लोक तुम्हाला खूप सापडतील. कोर्टामध्ये तर गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगतात मी खरं बोलल. खरं बोलतीलच याचा भरोसा सांगता येत नाही. परंतु तुकोबरायासारख्या निस्पृह महात्म्याला या ठिकाणी भगवान श्री विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं लागतंय की यापेक्षा दुसरं साधन नाहीये. यावी नाजनिक असतापै साधन वाहतसे आन विठोबाची. तुकोबरायांना हा मंत्र दिला. ही गोष्ट ज्या दिवशी घडली, वारकरी संप्रदायाच्या इतिहासातला सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याजोगा जो दिवस आहे तो आजचा आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि यामुळे तुकोबरायांच्या जीवनाला एक पूर्णता निर्माण झाली. त्याच्यानंतर काही दिवस भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये आले. नामदेवे केली स्वप्ना माझी जागी सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. तिथून पुढे तुकोबरायांनी अभंग रचना केली आणि गाथेची निर्मिती झाली. सर्व इतिहास तुकोबरायांचं चरित्र सर्वांना माहिती आहे. परंतु या सर्वांना आधारभूत मूलभूत जर कोणती गोष्ट असेल तर पहिली नाम साधना आणि दुसरी श्री गुरूंची कृपा. म्हणून परमार्थामध्ये श्री गुरूंची कृपा हे एक अतिशय महत्वाचं तत्व आहे. गुरु शब्दाचा अर्थ संस्कृत वाङ्मयामध्ये असं सांगितलंय, गु शब्दोंधकारस्ती रु शब्दस्त निरोधक अंधकार निरोधित्वात गुरुरित्य भिधीयते. गु शब्दाचा अर्थ अंधकार होतो, रु शब्दाचा अर्थ त्याचा निरोधक विरोधक नाशक. आणि म्हणून अंधकार निरोधित्वाच्या भूमिकेमुळे गुरु या शब्दाची सार्थकता सफल ठरते. म्हणून गुरु हा शब्द परमार्थामध्ये अतिशय महत्वाचा आहे. व्यवहारामध्ये सुद्धा गुरु शब्द प्रयोग लोक एकमेकाला करतात. कधी कधी माणसं उपेक्षेने सुद्धा म्हणतात बरं झालं गुरु भेटले, नाही का, असं एकमेकाला कधी कधी म्हणतात की नाही. इथं भेटले पुढं तरी भेटू नका असं म्हणतात. तिथं खरं गुरुत्व प्रदान करण्याची त्यांची भूमिका नसते. उपेक्षेने वापरला तो शब्द आहे. परंतु व्यवहारामध्ये गुरु या शब्दाचा दर्जा तसा सामान्य आहे. एखाद्याने एखाद्याला कपडे कसे शिवायचे शिकवलं तर तो म्हणतात मला हे कपडे शिवायचे शिकवणारे आमचे गुरु आहेत. एखाद्याने बांधकाम कसं करायचं शिकवलं, मला ते शिकवणारे काय गुरु आहेत. इथं शिक्षक आणि गुरु हा शब्द समानार्थी आहे. तिथं त्याला पारमार्थिक अर्थ छटा लाभत नाहीये. म्हणून शिक्षक या अर्थाने गुरु हा शब्द वापरला जातो. परंतु परमार्थामध्ये गुरु शब्दाला सत हे विशेषण लागतं. त्याला सतगुरु असं म्हणतात. तुकोबरायांची भूमिका पाहिली तर तुकोबराय गुरुही आहेत, तुकोबराय सद्गुरूही आहेत आणि त्याच्यापेक्षा तुकोबराय जगद्गुरु पण आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया महाराज वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबराय हे नामदेव महाराजांचे अवतार आहेत. आणि नाटाच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात ना, अहो जगद्गुरु तुका म्हणे. जगद्गुरु हा शब्द प्रयोग आहे.
तसा गुरु हा शब्द जो आहे व्याकरण शास्त्रामध्ये सुद्धा वापरला जातो. व्याकरण शास्त्रामध्ये वृत्ताचा विचार करत असताना ऱ्हस्व दीर्घाच्या ऐवजी पर्यायी लघु गुरु असा शब्द प्रयोग केला जातो. ऱ्हस्वासाठी लघु आणि दीर्घासाठी गुरु असा शब्द प्रयोग केला जातो. तो अर्थ तिथला घेऊन ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या गुरुचं वर्णन करताना असं सांगतात, बरेचसे गुरु शिष्यांच्या लघुत्वाच्या भूमिकेवर किंवा भांडवलावर आपलं गुरुत्व सिद्ध करत असतात. बघा बरं का, गुरूंचं गुरुत्व कोणाच्या भांडवलावर आहे? शिष्याच्या लघुत्वाच्या भांडवलावर आहे. परंतु तसं पाहता ते तसं नाहीये. आमचे श्रीगुरु निवृत्ती महाराज जे आहेत, लघुत्वाचे निमुद्दले जो बैसला गुरुत्वाचे शेले, आमचे श्रीगुरु मात्र तसे नाहीयेत. अर्थात आमच्या श्रीगुरूंची गुरुता किंवा गुरुत्व हे लघुत्वाच्या सापेक्ष नसून लघुत्व निरपेक्ष आहे, असा महत्वाचा भाव तिथं ज्ञानोबराय स्पष्ट करतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गुरूंची भूमिका जी आहे ती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. इथं तुकोबारायांचं जीवन स्पष्ट करताना असं म्हणावं लागेल, तुकोबाराय गुरु, सद्गुरु, जगद्गुरु याही भूमिकेवर आहे. तुकोबाराय महान भगवत भक्तही आहेत, तुकोबाराय साधूही आहेत आणि त्याच्यापेक्षा तुकोबाराय संतही आहे. काय? तुकोबाराय संत आहे. संत शब्दाचा अर्थ असा की ज्यांना सत्स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि तो समोरच्याला करून देण्यासाठी जे सक्षम आहेत त्यांना संत असं म्हणा. जगताच्या उद्धारासाठी, सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्यांना संत असं म्हणा. म्हणून तुकोबाराय हे संतही आहेत. म्हणून परमार्थ करत असताना आपल्याला जी भूमिका त्यांच्याशी जवळची वाटेल, मग गुरुची वाटो, साधूची वाटो, संताची वाटो, त्या भूमिकेवरून आपण त्यांच्या जवळ जायचंय. हा भाव या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून महाराज सांगतात की गुरु किंवा संत हे तत्व जे आहे हे पारमार्थिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये या गुरुपदाबद्दल किती बोलतात. एका दिवसाच्या व्याख्यानामध्ये न पुरणारा हा विषय आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषे अत्यादुरु विवेकावरी. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप मोठं वर्णन केलं. मला असं वाटतं जो आदर्श शिष्य आहे तोच आदर्श गुरु होऊ शकतो. लक्षात का, ज्याने आदर्श शिष्यत्व निभावलेला आहे तोच आदर्श गुरुत्वापर्यंत पोहोचू शकतो. ज्ञानोबरायांचं आदर्श शिष्यत्व जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील आचार्योपासनम या श्लोकावरच्या ओव्या तुम्ही वाचा. ज्ञानोबराय सांगतात, मी माझ्या गुरूंची सेवा तर सर्व शरीराने सर्व काळामध्ये सर्व करलच, परंतु जेव्हा हा देहपात होईल तेव्हा देहपातानंतर सुद्धा मी श्री गुरूंची सेवा करील ही उदात्त भावना 13व्या अध्यायातील आचार्योपासनम या पदावर व्यक्त झालेली. या पंचमहाभूतात्मक शरीराची जे पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्व मी त्या पृथ्वी तत्वाशी नेऊन मिळेल की ज्या ठिकाणी माझे श्री गुरु उभे राहणार आहे. या शरीरातील जलतत्व त्या जलतत्वात नेऊन मिळविल की ज्या ठिकाणी माझे श्री गुरु त्याने पाणी पिणार आहेत, आंघोळ करणार आहेत. या शरीरातील तेज तत्व त्या तेज तत्वात नेऊन मिळेल की ज्यामुळे माझे श्री गुरु पाहतील. या शरीरातील वायू तत्व त्या वायू तत्वात नेऊन मिळविल की ज्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंना असा थंड वारा मिळेल. मला वाटतं एवढं मोठं शिष्याच्या सेवेचं वर्णन कोणत्याही ग्रंथामध्ये मिळणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय हे उच्च कोटीचे शिष्य असल्यामुळं गुरु सुद्धा ते सामान्यांचे गुरु नाही झाले. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, ज्ञानियांचे गुरु तेच होऊ शकतात. महाराज खूप मोठं वर्णन आहे.
ज्ञानोबरायांचा अभंगही सर्वांच्या परिचित आहे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावी. आता हे अभंग खरे म्हणायला पाहिजे, परंतु वेळ आपल्याकडे नाहीये. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे किंवा वाणी त्याला सांगी जोजी सांगा जोजी. 2 पाठ आहेत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. आणि ज्ञानोबरायांनी खरं सांगतो गुरु तत्व या दृष्टीने महत्वाचं आहे. शिष्य कितीही जरी मोठा झाला तरी तो गुरुपेक्षा मोठा होत नाही आणि गुरुपेक्षा मोठा मानत नाही. जरी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की एखादं मूल आईबापापेक्षा खूप मोठं जरी झालं आणि एखादा शिष्य गुरुपेक्षाही जरी खूप मोठा झाला तरी त्याची धन्यता खरी मुलाच्या बाबतीमध्ये आईबापाला मिळते आणि शिष्याच्या बाबतीमध्ये गुरूंना मिळते. तरी पण शिष्य हा स्वतःला शिष्य समजत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला पाठीमागे सांगितलं मी. वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी 16 पंचे किती 80. एवढं वय झाल्यावर समजेल की नाही काही सांगता येत नाही. परंतु त्या ज्ञानेश्वरी बद्दल परिहार देताना ज्ञानोबराया सांगतात मला काहीच येत नाही हो. शब्द कैसा गडीजे प्रमेय कैसे 5 अडीजे अलंकार म्हणीजे काय ते नेने साय खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे नि चाले तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. शब्द कसा घडावा, प्रमेयावर अर्थात सिद्धांतावर कसा आरूढ व्हावं, भाषाशास्त्राचे साहित्यशास्त्राचे अलंकार कशाला काय म्हणतात मला काहीही माहिती नाही. जसं सायखडियाचं बाहुलं त्या सूत्रधाराच्या हालचाली अनुरूप हालचाली करतय. माहितीये तुम्हाला सायखडियाचे बाहुले? आता तो राहिलेला नाहीये खेळ. पूर्वीच्या काळी त्या कठपुतल्यांचे जे खेळ असायचे ना, कठपुतल्यांच्या बाहुल्या असायच्या. तो सूत्रधार मागे उभा राहायचा पडद्याच्या मागे, आडवा पडदा असायचा आणि वरून हातामध्ये ते सूत्र बांधून त्या बाहुल्यांना नाचवायचा खेळवायचा. त्याच्या कौशल्यपूर्वक हालचाली अनुरूप त्या बाहुल्या नाचायच्या, उड्या मारायच्या, भांडणं करायच्या नाही का, सर्व काही क्रिया करायच्या. हे त्याचं कौशल्य आहे. ज्ञानोबराया सांगतात त्या बाहुल्या जशा स्वतः काही करत नाही, सूत्रधार सर्व करतो, तसं मला काही येत नाही. आमचे गुरु जसं सूत्रसंचालन करतील तसं मी या ठिकाणी करतो असं ज्ञानोबराया सांगतात. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं संपूर्ण श्रेय ज्ञानोबराया आपल्या गुरूंना प्रदान करतात की ग्रंथ नोहे कृपेचे वैभवती. हा ग्रंथ नाही, आमच्या कृपेचं वैभव आहे. ज्ञानोबराया सांगतात ज्ञानेश्वरी ग्रंथ मी का लिहिला? कोणी म्हणेल गीतेवर भाष्य करायचं असेल, नाही. कोणी म्हणेल ज्ञानोबरायांना आपलं तत्वज्ञान दाखवायचं असेल, नाही. कोणी म्हणेल समोरच्या लोकांचा उद्धाराची अंतःकरणामध्ये कळकळ बाळगून लिहिला असेल, तोही मुद्दा थोडासा गौण आहे. ज्ञानोबराया सांगतात मी ग्रंथ लिहिला ते केवळ आमच्या गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी. किंबहुना मज तुमची कृपे काज तै लागी व्याज ग्रंथाचे केले. ज्ञानोबराया वर्णन करतात मला गुरूंच्या कृपेचं निमित्त आहे, काज आहे, म्हणून मी ग्रंथ लिहिण्याचं निमित्त केलं. आणि ग्रंथ पूर्ण झाल्यावर म्हणाले की हा ग्रंथ नाहीच, हे त्यांच्या कृपेचं वैभव आहे. ग्रंथ नो हे कृपेचे वैभवती. माझा वेळ मी आज थोडासा लवकर संपवणार आहे, कारण मला खूप लांब कीर्तनाला जायचं. आज ठाणे जिल्ह्यामध्ये वाड्याला जायचं, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन आहे. म्हणून माझी तळमळ अशी होती की थोडंसं मी लवकर यावर विस्ताराने विवेचन करू शकेल. परंतु कसं आहे, सर्वांची इथं सेवा व्हावी अशी सर्वांची इच्छा असते. त्या अनुरूप मलाही थांबायला वेळ नसल्यामुळं थोड्या वेळेमध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरी तत्वचिंतनाची उद्याची शेवट जी आहे ती समारोपाची शेवटची आहे. तेव्हा यातील आणखी एखादं दुसरं तत्व जे आहे उद्या त्याचा आपण विस्ताराने विचार करू आणि उद्या ही सेवा आपण समारोपाच्या दिशेने नेऊ. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे
ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे टाळी वाजवा म्हणा देव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव 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 हरे ज्ञानराज हरे आज माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे. तुकोबारांच्या जीवनातील आणि वारकरी संप्रदायातीलच एकंदरीत अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आपण पाहतोय की तुकोबारांचं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभारलं जात आहे. या कामी आमचं सर्व जे विश्वस्त मंडळ आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रस्टचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब काशीद साहेब, त्याचप्रमाणे त्यांना सहकारी करणारे सर्वच विश्वस्त, आमचे हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ढोरे, ढमाले मामा, त्याचप्रमाणे भाऊसाहेब कराळे साहेब, आणखी सर्वच त्यांचे जे काही सहकारी आहेत, यांचे परिश्रम खूप मोठे आहेत. आत्मीयता आहे, तळमळ आहे, लवकरात लवकर हे मंदिर व्हावं यासाठी प्रयत्न आहेत, झगडत आहेत. तेव्हा वारकरी या नात्याने आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या ताकदीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे तिला हातभार लावावा आणि मंदिर लवकरात लवकर पूर्णतेला जाईल यासाठी आपण प्रयत्नरत असावं. मी तर सर्वांनाच या ठिकाणी असं आवाहन करतो की बऱ्याचशा लोकांनी तुकोबारायांच्या नावावर बऱ्याचशा देणग्या गोळ्या केलेल्या आहेत. नाव नाही सांगत कोणाचं, परंतु त्यांनी सुद्धा आपलं एक नैतिक कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, धार्मिक कर्तव्य समजून याला इथं ऐका पाहिजे तेवढी सहकार्य मदत करून या कामाला आपला सहयोग द्यावा, ही या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे. दुसरी आणखी महत्त्वाची सूचना, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्वच भजन कीर्तन बंद होते, तेव्हा आम्ही आळंदीमध्ये असताना माऊली श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर इंग्रजीमध्ये विस्तृत भाष्य लिहिलं. हा ग्रंथ आहे तो माऊलींच्या हरिपाठाचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये एक 2-4 लोकांचे अभिप्राय आहेत. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष त्यांचा अभिप्राय, दुसरा महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांचा अभिप्राय, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ज्या ठिकाणी आमचं शिक्षण झाले त्यांचा एक अभिप्राय, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी त्यांचाही एक या ठिकाणी अभिप्राय, नंतर वारकरी शिक्षण संस्थेचा अभिप्राय आणि ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आळंदी यांचा अभिप्राय.
त्याच्यानंतर एक 5-6 पानाची इंट्रोडक्शन आहे आणि त्याच्यानंतर मग हरिपाठाची रचना आहे. तर वर मराठीमध्ये अभंग लिहिलेला आहे, त्याचं खाली ट्रान्सलिटरेशनही केलेलं आहे. ज्यांना मराठी वाचताच येत नाही ते त्या आधारे त्या अभंगाचं उच्चारण करू शकतील. पुढे त्याचा थोडक्यात अर्थ दिलेला आहे, प्रत्येक चरणाचा एका एका चरणाचा अर्थ दिलेला आहे आणि त्याच्या पुढे त्याचं विस्तृत विवेचन वेद, उपनिषद, भक्तिसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत, अमृतानुभव, चांगदेव 65 इत्यादी ग्रंथांच्या आधाराने त्याचं विवेचन केलेलं आहे. जसा PhDचा शोधनिबंध असतो, जो सप्रमाण असतो, तशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील 27 अभंग याच्यामध्ये पूर्ण आहेत. तर हे सांगण्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक घरातील मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला जात आहेत. आज त्यांच्या आजोबांना सांगितलं सही करा तर ते अंगठा पुढं करतात, सही येत नाही आम्हाला. आणि मुलं तर घरामध्ये फाडफाड इंग्लिश बोलतात. तर उद्या ही मुलं जेव्हा मोठं होतील, कर्तबगार होतील, समाजामध्ये येतील, तेव्हा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय, वारकरी संप्रदाय काय आहे याचे संस्कार त्यांच्यावर राहावेत, म्हणून या पुस्तकाची उपयोगिता जी आहे ती सार्थक ठरते. दुसरी गोष्ट, जे परदेशातील माणसं आहे की ज्यांना मराठी भाषा येत नाही, वारकरी संप्रदाय माहिती नाही, त्यांना वारकरी संप्रदायाची तत्वज्ञानातून ओळख करून देणारा हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे.